उपमुख्यमंत्री शिंदेंकडून धाराशिवमधील पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप करण्यात आलं आणि या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदेंसह प्रताप सरनाईक यांचा देखील फोटो आहे। यावरून राजकारण तापलं आणि विरोधकांकडून टीकेची झोड उठली। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहोचले। तुम्ही ताबडतोब ही जी पाण्याखाली जी गेलेली घर आहे त्याचा तातडीने पुनर्वसनाचा इमिजिएट प्रस्ताव बनवा। योग्य वेळ आली की तुमचं कर्ज माफ करू। आता ही योग्य वेळ आहे साहेब। पहिला आहे बाबा ताई, आपल्या लोकांना आता या संकटातून बाहेर काढणं। त्याआधी शिंदेंच्या वैयक्तिक मदतीचे 18 टेम्पो भरून किट धाराशिवमध्ये पोहोचले आहेत। कळंब, परांडा, भूम अशा 3 तालुक्यांमध्ये एकूण 50 टेम्पोमधून मदतीचं किट वाटप होणार आहे। टेम्पोची ही रांग धाराशिव मधली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 12 जीवनावश्यक वस्तूंच्या किट आहे। त्याची किंमत 2.5 ते 3 हजार आहे। बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं म्हणजे त्यांना राजकारण करायचं, आरोप केला म्हणजे राजकारण करायचं। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। मी किती निर्लज्जपणा आहे, जे आपल्या दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटतायत, ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाहीये, त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना। आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर दिलंय का? ह्या गोष्टीचा भाऊ करू नका। विरोधकांना माझी विनंती आहे की तुम्ही करा, तुमचे फोटो लावा। तुम्हाला जर तसं मदत करायची असेल तर करा, फोटो लावून करायचे असेल तर करा, फोटो न लावता करायचे असेल तर करा। पण आता हे महत्वाचं आहे का मदत करणं महत्वाचं आहे, ह्याचा तरी एक माणुसकी म्हणून विचार झाला पाहिजे। मी आता ह्याच्यात राजकारण करू इच्छित नाही। मला म्हणजे आपण त्याच्याकडे आता राजकीय अँगल नको बघायला। फोटो टाकून करा किंवा बिगर फोटोचं करा, पण मदत करा। इतका मोठा महापूर आलेला आहे, त्यांची घरे उद्ध्वस्त झालीत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे। जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा। वैयक्तिक मदतीपेक्षा सरकारकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे। मदत देताना तुम्ही त्याचं राजकीय भांडवल करून त्याला मी कसं करतोय दाखवण्याचा प्रयत्न करत असं त्याच्यावर दुर्दैव आहे। शिंदेंच्या किट मध्ये काय आहे ते आपण पाहूया। 5 किलो पीठ, पोहे, मूगडाळ, शेंगदाणे, 2 ब्लँकेट, तेल, साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद आणि मीठ। या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा फोटो आहे। यावरून आता राजकारण तापलंय। धाराशिवच्या सांगवीमध्ये शिवसेनेकडून नुकसानग्रस्तांना किटचं वाटप केल्यानंतर नुकसानग्रस्तांनी शिंदेंचे आभार मानले। तर दुसरीकडे परांडा तालुक्यातील करंजा गावातून शिवसेनेच्या मदतीचे टेम्पो परत पाठवण्यात आले। शेती गेली, सगळं गेलं, जनावर गेल्यात, लहान लहान लेकराचं त्यांनी आसरू पुसायचं काम भरपूर तानाजी साहेबांनी केलेलं आहे। भरपूर धान्य धान्य म्हणा, कपडे लत्ता सगळ्याला पुरवलेलं आहे। आज उपमुख्यमंत्री येणार आहे, त्याच्यामुळे समजा देखावा चालू आहे नाही का पक्षाचाही, आम्हाला काही दिलेलं नाही। मदतीच्या गाड्या लागल्या आम्हाला काही नाही, आता काय करायचं आम्हाला, आमचा जीव चालला, आम्हाला काही नाही।